प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात असल्याची पोलिसांना माहिती. नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशमध्ये दाखल. इंदूर आणि बालाघाट परिसरात बेलतरोडी पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात तपास सुरू. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण झाल्यावर दिल्लीच्या एनआयए कोर्टामध्ये खटला चालवला जाण्याची शक्यता. तहव्वूर राणा मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामधला मुख्य आरोपी. वक्फ कायद्याच्या दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वक्फ विधेयक संसदेमध्ये मांडले जाण्याची शक्यता. 10 ते 4 एप्रिल दरम्यान अधिवेशनाचा दुसरा टप्पा. अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना ठाणे कोर्टाकडून दिलासा. ठाणे कोर्टाच्या निर्णयाबाबत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना ठाणे कोर्ट चकमकीसाठी जबाबदार पोलिसांना कसं देऊ शकतं, मुंबई हायकोर्टाचा सवाल. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचा अजब कारभार. नव्यानं नियुक्त कर्मचाऱ्यांना 78 लाखांचा गंडा. 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीच्या नावाखाली वसूल केले 2-2 लाख रुपये, तर 17 कर्मचाऱ्यांच्या पगारातून महिन्याला 17,000ची केली जाते कपात. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी चौथा आरोपी गसाड. मनोहर अरुणाचलम याला आर्थिक गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. आरोपीनं घोटाळ्यामधील 15 कोटी स्वीकारल्याची माहिती. राज्यामधील 20 कर्मचारी 6 मार्चला आंदोलन करणार. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात आंदोलन होणार. महानिर्मितीकडील जलविद्युत केंद्राचे खासगीकरण रद्द करण्याची मागणी. राज्यातील ऊर्जा क्षेत्रामधील तोटा कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्मार्ट मीटर लावण्याच्या मोहिमेला वेग. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अनुकूल प्रतिसाद. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात. हा प्रकल्प 3 लाख कोटींचा असणार. सूचना हरकती मागवण्यात येणार.